77वा दिवस रात्री 8:45 वाजता. हे तन्वीनी बघ घाण करून टाकली परत. हे कोणाचे कपडे आहेत? तन्वी असू दे ना. तन्वे अगं अरे असू दे ना. किती घाण दिसतंय. काय घाण दिसतं? इकडचा कचरा इथे टाकलाय तिने. तर काय करणार? माझ्या बेडच्या बाजूला नकोय तर तो. काय आलं? काय नाही, मी तिच्या कॅप्टन रूम मध्ये ठेवणार आहे. हो तिथं ठेव, आतमध्ये ठेव 1 वीक. घे. नाही, मला माझ्या बेडच्या बाजूला घाण नकोय. गप्प बस, तिकडे ठेव रे दादा. तो तुझा बेड अरे थोडीच आहे. आम्ही इथं ठेवतो जेव्हा तुझं आहे ना कॅप्टन, एवढी मोठी रूम एकटी आणि किती. पण बाहेर मला आली ना परत तिकडून तिकडे इकडे आणायला मग तेव्हा मी आणि जेव्हा तुझी कॅप्टनची संपेल तेव्हा. आम्ही आणू ठेवू देत ना नाही, तिथे. मला आजूबाजूला क्लीन लागतात गोष्टी. ही काय फालतूगिरी आहे ना एवढी मोठी रूम देवानी दिलेली, बिग बॉसनी दिलेली. कॅप्टन पण व्हायचं आणि कचरा इथे टाकायचा, हे काय अर्थ आहे? आता हे अति होतंय हा दादा. अरे पण असू दे ना तर. तुला चला तुझ्या बेडवरती येऊन अरे ठेवलं पण होतं का मला मी? तिथे बघ कसा पसारा दिसतोय, ते चांगलं मी दिसतंय माझं का? काहीच नेत नाहीये तिकडे. अरे मला पण दिसायला उचलून कसं आणावं लागेल दिसतंय? परत. दिसायला कसं दिसतंय अख्खा काय कॅमेरावर? दिसायला? हे बघ, वर कचरा, खाली कचरा, सगळीकडे पसारा पसारा पसारा. हे चालतं. टास्क मध्ये घाण केलेली ती नाही चालत. फालतूगिरी. घे, अजून ठेवीन मी. ट्रान्सफर सगळं काय बोलते फालतू? हे घे हे. हा? कपड्यावरून ट्रान्सफर कशाला गेली? जरा आवरून ठेवायचं, एवढा वेळ असतो. रात्री 9:30 वाजता. बिग बॉस रितेशजीने सांगितलं की रिअल, म्हणून मी रितेशला सांगितलं की रितेशजी खरंच आम्हाला आईस्क्रीम भेटणार आहे ना. काय ये आईस्क्रीम आईस्क्रीम. ए वाव. हा मला दे. 7 मग सांग. तू जेवलीस का नाही? बिलकुलच नाही जेवली, फक्त अगं परत जातानाचा दिसला ग तो मला प्रभू, बाय बाय करतानाचा. त्याची नजरच हटत नव्हती ना इकडून तिकडे. कंटिन्यू असा जाताना असं बाय. आणि त्याला इथपर्यंत आलं होतं तसं त्याच्या बोलताना. आता माझं कसं होतंय, एक एक शब्द वर पट्टी हलते आवाजाची, तशी ती हल्ली होती त्याची पट्टी इथे एकदा, आणि तिथून बाय बोलताना पण त्यानं खूप ते दाबून ठेवलं होतं. त्याने. रात्री 11:30 वाजता. मला आज एक कळलंय, मी आता अॅनालाइज केलं की राकेश तुला का नाही पटत आहे. का? तुझ्या घरची पहिली मैत्रीण कोण आहे? प्राजक्ता. हो बाहेर. संकेत तुझा दुसरा मित्र बाहेर. राकेश पटल्या पटल्या तो बाहेर. राकेश जर पटला तो बाहेर. तर तो बाहेर. मग आता तू ठरव पटवायचं की नाही पटवायचं. काय पाहिजे तुला? बाहेर काढू किंवा राकेशला सांग तुला पटवायला. पण आज तर बोललीस ना तू मग तू भाऊच्या बाहेर. धक्क्याला की नाही करणारच ते. मी कुठं सुधारते? मी जेव्हा जे बोलते मी ते कुठं करते? म्हणजे तुला सांगू का, एक जेन्युनली माझं एक हे पहिलं ना, मला आरबी ना खूप स्ट्रॉंग असं वाटायचं बाहेरून. आतमध्ये आल्यानंतर काही गोष्टी चेक केल्यानंतर मला ना असं वाटलं, यार मी जे एक्सपेक्टेशन्स ठेवून आले होते तो नाही पूर्ण करतो. पण कुठे कुठे ना तो चुकतो यार स्वतःच्या डिसिजन्सला घेऊन. जसं राखीच्या बाऱ्यामध्ये एवढ्या एजमध्ये येऊन मला वाटतं की जसं आपण जेवढी अंडरस्टँडिंग आहे आपल्यामध्ये एखाद्या गोष्टीला घेऊन, व्यक्तीला घेऊन, जर आपल्यासोबत असं झालं तर आपल्याला माहिती आहे की किती स्ट्रॉंग स्टँड घ्यायचा किंवा काय करायचं आहे. त्याला का परत समजावावं लागतंय आपल्याला की असं नको करू, हे असं दिसेल, हे असं कर, असं दिसेल. गेम बघताच ना मला कुठेतरी मग असं मी त्याला बोलले सुद्धा आहे की हा कदाचित मी पण बोललो असू शकतो की राखी बरोबर तुझं जे काही आहे तर तुला तिची गरज पडतीये कुठेतरी गेमसाठी, हे तू मान्य तरी कर. मग मी त्याला बोलली आहे तोंडावरती. 78वा दिवस सकाळी 8 वाजता.
थँक्यू 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 सो मच फॉर लवली सॉन्ग. गुड मॉर्निंग. सकाळी 8:30 वाजता. कोण आहे? राखी. उठ राखी. मी नाही झोपत. बघ माझा पाय. तू नको गार्डनच्या 10 फेऱ्या मार. बघ माझा पाय हलतोय. ते बघायला कॅप्टन तुझ्या समोर बसणार आता. कॅप्टनला दुसरी पण काम आहेत आयुष्यात. नाही कॅप्टनला काय काम नाही, फक्त माझा पाय बघायचा कॅप्टनने. चल चल, शिक्षा पूर्ण करावीच लागेल. नाही नव्हे, तू काय वेगळी नाहीयेस. मी वेगळी आहे. माय लाईफ माय रूल्स. घरी वेगळी तू तुझ्या घरी. चला, मी माझ्या घरीच आहे. जोपर्यंत तू फेऱ्या मारत नाहीस 10 फेऱ्या, तुला तुझी ड्युटी मिळणार नाही लंचची. तू ड्युटी करायची नाहीस. तू आजपासून बाथरूम करायचंस. तुझे हात दुखू देत, नाही तर पाय दुखू देत, कंबर दुखू देत. रूल हे रूल. तुला बाथरूम करावंच लागेल. सकाळी 9 वाजता. पीठ मळून दे. मी तू कर ना काय अरे मला जे येतं ते सांगा ना, जे नाही येत तेच बरोबर सांगताय. मी दिवसभर करेन ते जे येतं ते. हा माणूस काम चोर आहे. अब खरंच काम चोरेस. हा बोला आता. इतकी भांडी आहेत बघ. भांड्याचं ठरवेल. सगळ्यांचे प्लेट्स पण आहे, सगळ्याचे खाल्लेलं पण आहे. तर मी खूप भांडी वापरते यार. मग खूप कसं भांडी चालणार वापरते. असं? कोणी तिला करायला कळत नाही, मागत पण जेवण नाही मग आता माहितीये. भजी बनवायची तर भजी करून साफ करून तरी कोणीच ठेवायचं करायला तेव्हा मागत तेव्हा. नाहीये. सकाळी 9:15 वाजता. पण तुला एक सांगू, तेव्हा आपल्याकडे लोक कमी. लोक कमी आहेत. आता नकोच ते सगळं कॅप्टनशिपचं जे काही रूल्स आहेत ते ब्रेक करावं लागणार आहेत आपल्याला, कारण की ते पॉसिबलच होणार नाही एवढ्या सगळ्या दरम्यान सगळं काम होणं. कारण की कॅप्टन स्वइच्छेने करू शकतो. आम्ही स्वइच्छेने करू शकतो, पण तुमच्या सांगण्यावर मी नाही करू शकत. म्हणजे की लोक कमी आहेत तर तू काम कर. मला जेव्हा वाटणार तेव्हा मी काम तेव्हा करणार. कर. मी असं नाही म्हणत की नाहीच करणार. पण असं नाही बरोबर आहे कॅप्टनने ना. आजपर्यंत केलं नाही. ते विशालने ह्याचं मोडलंय रूल की बाबा मी वॉशरूम धुतो वगैरे. मला नाही रूल होत असं आहे. रूल स्वइच्छे, जेव्हा काम असेल तेव्हा करायचं असं म्हणतोय मी. मला रितेश सरांचं बोलणं आठवतंय. असं नसतं तन्वी. पण तू जेव्हा तू काउंटर केलंस की नाहीयेत लोक तर करावं लागणार आहे तर ते मी बघेन. जस्टिफिकेशन देऊ शकतेस. जेव्हा गरज पडेल तेव्हा मी उतरेन स्वतः मैदानात. तोपर्यंत मी नाही उतरणार आहे. आता कोणी केलंच नाही तर उतरावं लागेल ना मग. कोणी करणारच नाही. मग सारखं कॅप्टन येऊन करत राहील का? थोडस करायचं, शेअर करायचं म्हणतो. ते मी बघेल. खुदा सकाळी 9:30 वाजता. राखी तू येतच तरी येशील. जा कुठे तू. कुठे वर्कआउट. हे चला चला. अरे ते असतं ना, हे चला चला गावाला. अरे चल ना. अरे चल ना. तुला बाय. ए कॅप्टन पकौड़ी कॅन वॉक करते मी. अरे असं कोण बोलवतो यार कॅप्टन. एकच काहीतरी बोल. एकतर रिस्पेक्ट कॅप्टन बोल नाही तर पकोडी बोल. हे कॅप्टन पकोडी. कशी पळते होती की ब अच्छा का दमली. 2 राऊंड मारला दमली. दमले गे बाई. सकाळी 10:15 वाजता. आपण सगळं मजाक मध्ये करायला गेलो आणि ते काही खरंच झालंय आणि मलाच वैताग आला. अरे बापरे, ही मीच नाहीये. हे काय, हे कुठलं रूप आहे माझं? कोण आहे मी? पण तू चांगलं आहे ना, हे रूप पण तुला कळालं ना. राकेश बापट आतमध्ये होतं कुठं तरी. ते माझ्या नवरा बरोबर ते निघालंच नाही. पण असं इथं येऊन माझं वेड पण बाहेर आलं तरी येऊ दे. डझंट मॅटर. माझ्या दर्शकांना तेही दिसू दे की फक्त राखी राडा करायला नाहीये, ती रोमॅन्स करायला पण आहे. माझ्यात भरपूर नवरस आहे, फक्त आमरस नकोय. कॅरेक्टर आहे. अरे तू माझा भावला आहेस. भावला. मी तुझी भावली आहे. नाही मी ना, आता तू भावली बदललीस. कुठे भावली? तुझी भावली तिथं जिम करते. हे एक तुला सांगू खरं, तुझा आणि तिचा नेचर 1 नंबर आहे. सेम तुम्ही दोघं. तर दाखव मळ्यातले मणी. प्रपोजल हे काय खाऊ आहे का? म्हणजे काय झालं प्रपोज करा? नाही असं काही नाहीये. सकाळी 10:30 वाजता. आता इंडिव्हिज्युअल गेम होणार आहे. पण ग्रुपमध्ये खेळलो म्हणून आतापर्यंत काट्या एवढे आहेत आणि ते कमी आहेत. तू का आमच्या काट्या तोडायच्या मागे लागलीस का? मी तोडते काटा. मग काटा तुटतो. ग्रुपमध्ये फुलं तुटतात, काट्या तुटत नाही. ना, ग्रुपमध्ये का घेतो आम्ही? कारण ग्रुपमध्ये हे सगळे जे लोक आहेत ते खरंच केपेबल आहेत फिनालेपर्यंत जायला. आता फिनालेमध्ये 5 जण असतात. आम्हाला हवाय की काटे फिनालेमध्ये असावा.
आणि असं होणार नाहीये. आमचा असाच बनला की अरे जे सगळे- होईल ते होईल. नाही माझं बोलायचं का नाही मला? बोल ना, पण बाहेर काही होऊ दे. मला हवंय की काटा असायला 5 नालेमध्ये 5? 4 जण आम्ही 4 आता 4 उरले. तू पण आहेस ना काट्यात 5वी ती कुठे काट्यात ती इंडिव्हिज्युअल ती बोललीये मला दाखवायचं नाही कधीच तो ती पण काट्यामध्ये. अच्छा 5 परत 5 झालं आपलं नक्की काय आहे दाखवायचं नाही म्हटली डील नो डील दाखवायचं नाही म्हटली ती डील नो डील दाखवायचं नाही, गप्प राहा. सपोर्ट इकडेच आहे, फक्त दाखवणार नाही ती लांबून खेळणार. सकाळी 11:45 वाजता. मी लाईफ मध्ये कधीच नाही केलंय, पहिल्यांदा. अरे लाव ना. थांब आता काय थांब आता संपलं. आता संपलं. आता आता त्या संपलं. स्वतःचं काढायलाच लागलं. बाकी बघायचंय तुला? हॉरिबल ना. आत्मा बाहेर निघेल गई. काय सांगतो. आणि हे तुम्ही दर महिने करता. हे जे मुली करतात त्यांना विशाल कोटेन कडून साष्टांग दंडवत नमस्कार. अरे अरे हे बघ लागला आता पॅन्टला. झाला तिकडे. कोणी सांगितलेलं उड्या मारायला? ना धुलटे यार आई शपथ आई शपथ. अरे मी केलो वाट लागली माझी. इथे बघ. ए नाही अय अय गो. ए माझ्यावर गेम करायचा नाही सांगतोय. अजिबात अरे हा पकडलेला ते इथे लावायचं. 1 2 3. आई शपथ. सागर असं नाही मजा येणार. थांब, नवीन मजा पाहिजे. हातात आई शपथ नको. आरवी थांब. आताच दुखतंय. हे स्ट्रिप देऊन टाक. बरं चिरवायचं, थांब ना, तुला आणून देतो ना. मग आता हाता इथे वर पण आहेत जरा इथे पण असतील. आय स्वेअर आय विल स्लॅप यू. ए काय केलंय ए, यार नको ना प्लीज. एकच 1 2 3. नाही निघाले कमी निघाले. बघ. हे बघ आहेत अजून थँक्यू. त्याच्यावर नाही. काढा. त्याच्यावर नाही. 1 2 3. दुपारी 3 वाजता. सगळ्यात आधी 12व्या आठवड्यात पोहोचून टॉप 8 झाल्याबद्दल आपलं अभिनंदन. थँक्यू बिग बॉस. थँक्यू बिग बॉस. आणि 8 हा आकडा म्हणजे इन्फिनिटी, आणि इन्फिनिटी म्हणजे अनंत. या आठवड्यात असतील अनंत अडथळे, अनंत कसोट्या, अनंत ट्विस्ट, आणि या सगळ्याला सामोरं जायला या आठवड्यात मी टॉप 8ला देतो आहे गोल्डन रेशन कार्ड. थँक्यू सो मच. परंतु लक्षात ठेवा, आपल्यापैकी काही सदस्यांसाठी हा प्रवास अनंत राहणार नाही. काही सदस्यांच्या प्रवासाचा या आठवड्यात अंत होणार आहे. त्याआधी गोल्डन रेशन कार्डचा आनंद लुटा. चला या. मला कळतं काय रिॲक्ट करू जेव्हा असं मिळतं ना. अनंत साबण खूप सारा आलाय. फ्रुट्स पण खूप आले. दुपारी 3:30 वाजता. आज कसं होतंय ना नॉमिनेशन, त्याच्यावरती मी बघणार आहे आणि मी सरळ तोंडावरती ह्यांना सांगणार आहे सगळ्यांना की अजून त्यांनीच्याच खांद्यावर तुम्ही खेळा.
ते तन्वीच्या खांद्यावर खेळतात आणि तन्वी त्यांच्यावर खांद्यावर पण खेळते. इट इज लाईक यू स्क्रॅच माय बॅक, आय स्क्रॅच युअर्स. म्हणजे ते लोक आपल्याच लोकांच्या अगेन्स्ट नाही जाऊ शकत. कारण घाबरतात, इंडिव्हिज्युअली घाबरतात खेळायला. एक्झॅक्टली. कॅप्टन्सी जेव्हा जेव्हा येते तिच्याकडे ती वीक पडते. बघा कॅप्टन्सी मिळल्यापासून ती फ्लॅट चालली आहे. आणि तिला वाईट नाही दिसायचं, रूड कॅप्टन हो, बनून घरात तमाशे करून तिला वाईट नाही दिसायचं. सो खूप चांगली वेळ आहे. आपण तिचा गेम बनवायचंच नाही. आपण ह्या बाकीच्या लोकांवरती फोकस ठेवूयात. हो, आणि त्यांना काढूया. त्यांनी आधी काय करत होती, जे तिला पाहिजे ते प्रभूला बोलत होती. आता प्रभू गेलाय तर हिला बोलते. माझ्याकडे माझी सायकल जी होती ना, ती लेडी बर्ड सायकल होती बघ, अशी मुलींची. ती मुलींची माझ्याकडे नव्हती. माझ्याकडे तशीवाली सायकल होती, मुलांसारखी सायकल. असं पूर्ण पॉडकास्टच चालतं. रेवाला असं वाटतं की तन्वी आहे, तिच्यासोबत बोलते, स्क्रीन तिच्यासोबत शेअर करते. संध्याकाळी 4:15 वाजता. आपणा सर्वांचंच लहानपणापासून एक स्वप्न होतं की आपण महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचावं, आणि हे स्वप्न पूर्ण करतो तो म्हणजे मॅजिक बॉक्स. आज बिग बॉस आपल्यासाठी मॅजिक बॉक्स घेऊन आले आहेत. सो ब्युटिफुल. कुठे ऍक्टिव्हिटी एरिया. टीव्ही ठेवला तिथे, बॉक्स. बसली होती. इधर वजन उधर भजन आहे. माझ्या रूम मधून तिकडे गेला लगेच. बिग बॉसमुळे आज आपण वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये साकारलेल्या पात्रांच्या नावाने नाही, तर आपल्या स्वतःच्या नावाने घराघरातल्या मॅजिक बॉक्सवर आपण सर्व रोज झळकता आहात. करोडो लोक आपल्याला केवळ महाराष्ट्रात नाही, देशभर नाही, तर जगभरात बघत आहेत. जगभरातला प्रत्येक मराठी माणूस ज्याला मराठीबद्दल प्रेम आहे, तो आपणा सर्वांसाठी धावत येऊन मॅजिक बॉक्स समोर बसतो आणि आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करतो. आणि हे प्रेम आणखी वाढू शकतं, परंतु त्यासाठी या खेळात टिकून राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या खेळात टिकून राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे वीक स्पर्धकांना त्यांच्या घराचा रस्ता दाखवणं. हाच आहे आजचा नॉमिनेशन टास्क. जे सदस्य आपल्या मते वीक आहेत आणि या वीक सदस्यांना आपण फिनालेमध्ये मॅजिक बॉक्स म्हणजेच टीव्हीवर बघू शकत नाही, अशा 2 सदस्यांना आपल्याला योग्य कारण देऊन नॉमिनेट करायचे आहे. आज ज्यांचा टीव्ही फुटणार त्यांचं फिनालेला जायचं स्वप्न तुटणार. टीव्ही फोडायला आणि फिनालेचं स्वप्न तोडायला येणारे पहिले सदस्य आहेत सागर. सागर, ऍक्टिव्हिटी एरियात या. संध्याकाळी 4:30 वाजता. सागर, आपलं पहिलं नाव जाहीर करा. बिग बॉस, माझं पहिलं नाव आहे राकेश बापट. वाटलंच मला. बिग यासाठी वाटतोय की गेम खेळताना मी तुला कधीच नाही बघितलं, गेम रद्द करताना मी तुला खूप वेळा बघितलंय. दुसरी गोष्ट अशी आहे की तुझे इनपुट्स मला कधी दिसलेले नाहीये. मान्य आहे की तुझा दुखापत झाली आहे आणि तू खेळू शकत नव्हतास, पण ॲटलिस्ट टास्क जाहीर झाल्यानंतर खेळायच्या आधी एक आपण डिस्कस करतो, त्याच्यामध्ये तुझे इनपुट्स मला आतापर्यंत कधीच दिसलेले नाहीयेत. म्हणून मला वाटतं की तू एक जागा पकडून आहेस. पहिल्या दिवसापासून मी काय करत आलोय तर ते मग तू काय करत आलास ते महाराष्ट्राने बघितलंय आणि आमच्या या सगळ्या प्लेयरने पण महाराष्ट्राने बघितलंय. पाहिलंय, त्यानुसारच मला आता 12व्या आठवड्यात ठेवलंय ते. हो. ओके. हो. पोतीच्या टास्क मध्ये मी एकटा होतो ज्यांनी 2 पोती घेतली होती. हा, एक. आता तू सांग मला की तो खेळ नाहीये माझा. एक तू सांगतोय, एक पोती मी उचलले. एक मेजॉरिटी सांग ना तुझी काय आहे ती. बैलाच्या टास्क मध्ये मी ते गार्ड केलं, मी माझी युक्ती वापरली. ते सगळ्यांनीच केलंय. मधाच्या टास्क मध्ये पण मी तुम्हाला आयडिया देतो, मग तसे मी पण माझं सांगू शकतो. हो, पण तू असं नको बोलूस की मी खेळत नाहीये. मला नाही दिसलंय, मला तुझे इनपुट्स नाही दिसले. तू तुझ्याच दुनियेत वावरत असशील तर तुला इनपुट दिसणारच नाहीये सागर. मग ते त्यात गैर काय? वावरतो मी, मला आवडतं. कॅप्टनशिप टास्क मध्ये तुला सगळ्यांना माहितीये, टोळीमधल्या लोकांना मी का कॅप्टन होऊ दिलं नाही. का म्हणजे तिथे पण झोपला होतास तू. तो मुद्दा नाही, घराला कॅप्टन नकोय का? अरे घराला कॅप्टन मला टोळीतला नकोच होता. का नको? कारण तुला सामोरं जाण्याची हिंमत नव्हती का तुझ्या? सागर ऐक,
सामोरं जातो मी दरवेळेला. हा, मग? अनुश्री आणि रोशन नाही, हा. लीडर म्हणून समोर आले असते तर त्यांना मी वोट दिलं असतं. पण त्याच्या मागे कोणते लीडर आहे आणि हे अरे कटकली आहे कोणीही ते मला असेल चाललं ना, नसतं. या घरात जेवढे आहेत तेवढे सगळे कॉम्पिटिटर आहेत. पण मला नाही वाटत सगळे कॉम्पिटिशन मध्ये आहेत. हा, मला नाही सगळेच वाटत आहेत. सगळे योग्य आहेत हा, म्हणून मी वोट नाही समोर दिलं. जाणं गरजेचं आहे. तुझा प्रॉब्लेम काय माहिती, तुला माझा निकष problem कळत नाहीये. नाही, तुला काहीच कळत नाही आतापर्यंत. हो, अरे वा, मला नाही कळलेत. ओके ओके. मग तू तेच रिपीट करतोय. रिपीट तर सगळेच करताय. तुझ्या आवडीची कारणं द्यायची मी. अरे पण नवीन दे ना कारण. तुला काय करायचं मी तेच देईन. सगळे तेच दिलं, मग मी पण दे, तेच मग देईन. समजा तुला काय? ठीक आहे, मला नाही वाटत हो, मी- जोपर्यंत तू जात नाहीयेस तोपर्यंत मी ती कारणं देणार जी मला हा, पटली मला मी नाहीये. वीक वाटत नाही, मला वाटतं तूच वीक आहे जास्ती सर्व. चाल, असं तुझं म्हणणं आहे तर ओके, महाराष्ट्र ओके. ठरवेल. बिग बॉस माझं झालंय. राकेश, आपल्याला हेही सांगायचं आहे की आपल्या जागी कोणाला करायला हवं होतं. माझ्या जागी विशाल किंवा अनुश्रीला करायला होतं, कारण की विशालचा गेम मला या आठवड्यात काहीच दिसला नाहीये आणि विशाल दरवेळेला एक बोलतो आणि दुसरं करतो. फायनलिस्ट म्हणून मी एका अशा माणसाला बघू शकत नाही ज्याचा गर्व आहे, वॉट एव्हर तो स्वाभिमान म्हणत असेल, पण मला गर्व वाटतो आणि दरवेळेला गर्वाचं घर रिकामं असतं, त्यामुळे मला तो वाटत नाही त्याला नॉमिनेट केलं असं बरं झालं असतं. असं सागर, फोटो लावून टीव्ही फोडून प्रक्रिया पूर्ण करा. ओके. जरा काहीतरी वेगळं कर सागर, मजा येईल बघायला. हा, तुझ्या मजेसाठी मी कशाला करू? तेच उत्तर असतं तुझं सारखं. ऑफकोर्स मी बदलत नाही. तू फक्त बोलत राह, करू काही नकोस. हा हा हा, स्वतःकडे आरशात बघायचं आणि बोलायचं. ऑफकोर्स नेहमी बोलतो मी. आज वीकचा फर्स्ट डे तू बोलतो, या वीकमध्ये माझा गेम फर्स्ट डे आज वीकचा, आणि लास्ट वीक भाऊ बोललेत की इंडिव्हिज्युअल प्लेअरमध्ये मी होतो. अरे पण काही बोलायचं तेच तर बोलतो, नाहीये ना. काहीतरी विचार करून बोलले यार कोणाशी बाबा. बोलतो? कटपुतली नंतर मग तुला बोलतो. वाटलं ना, नंतर तसं वेळ मला भेटला वाटतं. नंतर हे बोलतो. वाटायची वीकचा गोष्ट आहे first ना. day. तेच कळत नाहीये. माझं दुसरं नाव आहे रेवा. रेवा वीक यासाठी वाटते मला की ती आल्यापासून ती वीक कशी आहे हे सतत दाखवत आली आहे. मग ते चावीचं असो किंवा तिचा काहीतरी पॅन्ट का काय फाटली होती तर तिच्या बाजूने बोलण्यासाठी तिला माणसं हवी होती. कॅप्टन्सी पदावरून मला हटवण्याचं तिचं कारण ते होतं की तिची पॅन्ट फाटली आहे आणि मी आलो नाही त्या पॅन्टसाठी भांडायला. असा गेम मला पटला नाही आहे तिचा आणि मग मला तो गेमच कळत नाही आहे काय आहे तो. ती कारणं पण काय देते ते कळत नाही आहे, म्हणून मला ती भयंकर वीक वाटते या सगळ्यांमध्ये. जसं तुम्ही पहिले बोललेत Yes. की मी चावी गमावली, ते फर्स्ट वीक मधली सेकंड डे ची गोष्ट होती. तुम्ही सेकंड बोलले की तिला लोक लागतात, हो ना, माझ्यासोबत घरचे मुद्दे असतात, सगळेच पडतात. मी पण पडते कुठे, मी कोणालाच इन्व्हाइट नाही केलंय. हा घरचा In मुद्दा fact, नव्हताच, हा तुझ्या नसेल वैयक्तिक तुमच्यासाठी पॅन्टचा मुद्दा नसेल, होता. मी जनरल तुम्हाला ते इंडिकेट केलंय की जेव्हा घरी काही होतं तर आपण सगळेच बोलतो, त्यामध्ये मला तुम्ही दिसत नाही. हाच एक पॉइंट होता. सेकंड निकष होता की माझ्या व्यतिरिक्त कोण असायला पाहिजे, तर माझ्या व्यतिरिक्त अनुश्री किंवा राखी मधून असायला पाहिजे. मला असं वाटतं की मी जास्ती एफर्ट्स घेते गेमसाठी त्यांच्यापेक्षा. नाही मला नाही वाटत. ठीक आहे, मी माझं पिच देते. ओके, येस, डेफिनेटली. संध्याकाळी 5 वाजता. पहिलं नाव माझं सागरदादा आहे. जसं ते आता आतमध्ये पण येऊन बोलले की त्यांना माझा गेम दिसत नाही, तसंच त्याच प्रकारे मलाही त्यांचा गेम दिसत नाही. इथे जितके पण बसले तितक्यामधून तुम्ही वीक वाटता आणि हे फक्त माझंच मत नव्हतं, तर इलेक्शनच्या वेळेला तुम्ही ते स्वतः स्वीकारलं होतं की मला वाटतं मीच जाणार, कारण त्यांच्यापेक्षा कुठे ना कुठे कमी पडलो, असं तुम्ही बोलले होते. तुझं लक्ष गेमकडे असतं तर तू नीट ऐकलं असतंस की मी असं म्हणालो की 9 मध्ये नाही, या तिघांमध्ये जर कोणाला वाटत असेल तर तो मी आहे. तिथे 8 असो, 3 असो, 2 असो, काही असो, तुमचा जर विश्वास असेल तुमच्या स्वतःवरती तर कदाचित तुम्ही तुमचं नाव नसतंच घेतलं. हा, मी हे मान्य करतो. मी अनुश्री माझ्यापेक्षा चांगला गेम खेळते हे मी मान्य करतो इथे महाराष्ट्रासमोर तुझ्या समोर. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काहीच असं पिच नाही करायचं. माझ्यापेक्षा वीक जास्त मला दीपाली वाटते. मी का वाटते रे तुला वीक? हो, तिथे करायचं होतं नॉमिनेट मग तिला. अरे तुला काय, मला ज्याला करायचं मी करेन ना. अरे मला ज्याला करायचं मी काय लॉजिक. हो आहे. ठीक आहे, ओके, चला बोला. कारण असं की दीपालीपेक्षा तरी माझा गेम बेटर आहे एवढं मला माहिती आहे आणि मला माहिती आहे वाटतंय वगैरे मला वाटत नाही काही आता. माझ्यापेक्षा तुझा गेम कसा बेटर आहे? हो आहे. कसं काय? मला वाटतं तुला वाटतंय नॉमिनेट करावं तर तू कर. मी माझं एक्सप्लेनेशन सगळे दिलेले आहेत तुला.
बघ आतून आवाज येईल. हॅलो. जोरात मार. तुटत नव्हता ना. एका वाईट माणसाचे 2 तुकडे करावेत असं तू केलेस. माझं दुसरं नाव असणार आहे अनुश्री. मी जेव्हापासून आले मला गेम दिसत नाही. अगेन सेम फॉर सेम रिझन, म्हणून मला तुला नॉमिनेट करायचं आहे. ठीक आहे, डन, करून टाक. बोलायचं नाही तुला? काय बोलू मी? मेन म्हणजे ज्या माणसाला कळतच नाही की समोरचा माणूस काय करतोय, तर त्याच्याशी मी कायच बोलायचं. म्हणजे काहीतरी आपलं कॉन्व्हर्सेशन पण झालं होतं, विच इज फाईन, की तुला ते कळालं नाही आणि तुला अजून ग्रुपमध्येच खेळायचंय, सो तू खेळ. तू बोलतेस की ग्रुपमध्ये, तर ग्रुप तर आहेच नाही. मी इंडिव्हिज्युअली इथे वोटिंग करते आणि हे माझे वोट्स आहेत. पण मला असं वाटतं माझ्याऐवजी तू दीपाली ताईला वगैरे नॉमिनेट करू शकली असतीस, पण ऑब्व्हियसली ती तुझी फ्रेंड आहे आणि तुम्ही ग्रुपमध्ये खेळताय, तर तू कसंच करशील तिला. पण इट्स ओके. मला कम्पॅरेटिव्हली तू वीक वाटते म्हणून मी तुला नॉमिनेट करते. डन, करून टाक. संध्याकाळी 5:30 वाजता. माझं पहिलं नाव आहे राकेश बापट. मी किती वेळा त्याला सांगितलं की तुझा काही गेम दिसत नाही आहे, डू समथिंग, डू समथिंग. तो सांगतो की मी खेळतोय. काय खेळतोय मला कळत नाही आहे. मी भरपूर कोशिश केली त्याला माझ्या गेममध्ये घ्यायची, पण हो कधी त्याने इंटरेस्ट दाखवला, कधी नाही दाखवला. टास्कबद्दल मी तर सांगू शकणार नाही आहे, कारण तो खेळत नाही आहे, कारण ते मला सांगायचं नाही आहे. तिथं नाही खेळत, नो प्रॉब्लेम. एवढं तर आहे ना, तर तोंड आहे, तोंडानेही आपण गेम खेळू शकतो. तर मला वाटतं की राकेश तुझा मला गेम दिसत नाही आहे आणि मला नाही वाटत की तू फिनालेमध्ये जाऊ शकतोस. तुला वाटतंय ना, ते वाटू दे. मग मी माझा गेम खेळतोय, मला जे दाखवायचं लोकांना ते मी दाखवतोय. आणि तू आत्ताच मध्ये आली ॲज अ वाईल्ड कार्ड. पहिल्यापासून जो ग्राफ असतो तो होता आणि आत्ता माझा ग्राफ तुझ्यामुळे पडलाय, ती गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. ती इमोशनली जे मला तू बर्डन दिलं होतंस त्याच्यामुळेच मी मागे पडलो होतो. ते सगळे प्रितेश भाऊंनी पण सांगितलं आणि माझ्या घरच्या लोकांनी पण सांगितलं. राकेश बापट, माझ्यामुळे तुझा गेम कधीच वीक झाला नाहीये. माझ्यामुळे तुझा गेम अप झालाय. नाही, आय एम सॉरी, तुझ्यामुळे माझा गेम आप कधीच होणार नाही राखी. या मला घरात मी तुलाच कोणाची गरज निवडलेला लागत नाही माझ्या गेमसाठी. मला माझं जे करायचं मी करतोय. माझा अप करायचं मी स्वतः अप करेन, डाऊन करायचं मी स्वतः डाऊन करेन. तू त्याच्यात येऊ नकोस आणि मला तुझी गरज पण नाही आहे. ज्या लोकांची मला गरज आहे ती लोक माझ्यावर खंबीरपणे उभी आहेत आणि राहणार, आणि मीही त्यांच्यासाठी राहणार. ग्रुप सोडा आणि समोर या. पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आमचा ग्रुप आहे, काटा आवडतं लोकांना बघायला, आम्हाला आवडतं एकमेकांवर खेळायला. म्हणजे आम्ही खेळतोय एकत्र. राकेश यार, हे सगळं सोड. इथं आपण गेम खेळू शकतो. गेम तू तरी कुठे खेळतेय? 16 सीझन झाल्या, तुलाच खेळता येत नाही अजून आणि मला सांगते मी खेळत नाही. तू सोड. बराच वेळा कळतं ते मला. अनुश्रीनी एका हात टाकून ते निंबू काढलं, तू तर शोधत होतास. अरे ठीक आहे ना, तू एका सोड. लिंबावरनं तू तुम्हाला तर सांगूच नकोस. ठीक आहे, तू ना प्रत्येकाचा दिवस आत्तापर्यंत असतो. फक्त रद्द केलंय. तू सांगतो मी बाहेर बघून आली नाही. तुम्ही रद्द केलंय. अरे दुसरं रद्द तू करणं काय माझा गेम आहे. केलंय? तो माझा गेम आहे, पण गेम आहे ना. बस आता ठेव, फोड. नाही फोडणार, पण तुम्हाला सांग, तुला कोण वीक वाटतंय? मला सगळेच वीक वाटतात माझ्या व्यतिरिक्त. कोणाची नावं घेऊ मी आता एक एक? विदाउट गेम खेळता तू जिंकणार? तुझ्या समोर माहितीये सागरचं काय गेम आहे, तरी तुला परत सांगू मी हे सगळं? माझा काय गेम आहे? स्वतःच बोलते मला येऊन की तिचा याचा गेम नाहीये, काही करत नाही वगैरे, काही चालतं, झोपलेला असतो, आता केव्हा तुझं नाव विचारत घेते, असतो. तुझ्याबद्दल बोल. मी तर कधी सांगितलंच नाही तुझ्याबद्दल हा, कधी. तू सगळं जाऊन तिथं खोटं बोल. मी कुठेही जाणार, खोटं बोलणार, मी काही करणार. हा घर तुम्ही कुठे कुठल्या नदीमध्ये आंघोळ करून आले नाहीये तुम्ही सगळे. तू पण खोटाडा आहेस. आयुष्यात मी कधी वा. खोटं बोललेलो नाही कधी तू बोलणार आहे. खूपच खोटं कळलं ना? बोलतो राकेश तुला बापट, स्पष्टपणे सांगू नकोस. तुला पचत नाही, जे सत्य आहे ते पचत नाही राखी, म्हणून तू हे सगळं करतेस. काय? तुला भाव दिला नाही म्हणून तुला हे सगळं चालू आहे. मला भाव पाहिजे होता आणि मी घेतला पण. राकेश बापट उगाच कोणाला भाव देत नाही. बरोबर माणूस समोरचा असेल, तुझी तकदीर आहे की तुला त्याची मी लेवल भाव असेल दिला. तरच भाव देतो मी, नाहीतर अरे देत तुझी नाही. कळलं तकदीर ना? आहे की चल, तुला चल. मी भाव दिला राकेश बापट. अरे कोणाला तुझ्याकडनं तर मी भाव माझी नव्हता, गेम नको होता खेळली आहे. मला. मी माझी गेम मला छान खेळली तुझ्याकडनं, आहे. तू तो लास्ट पर्सन आहे की मला तुझ्याकडे भाव हवा आहे. मी घेतला पण आहे आणि मी प्रूफ पण केलंय. फोडा टीव्ही, तुम्हाला तेच करता येतं. भाजी टाकता येतं, टीव्ही फोडता येतं, तुमचा तेच काम आहे, तोच गेम आहे तुमचा. राकेश बापट, राकेश बापट, राकेश बापट, राकेश बापट. बिग बॉस, माझं दुसरं नाव आहे सागरजी. ओके. सागरजी, आय एम सॉरी,
पण तुम्ही एक लेजंड आहात, एक छान ॲक्टर, ग्रेट कॉमेडियन आहेत खूप. पण ह्या घरात ना आपल्याला गेम पाहिजे. मला असं वाटतं कदाचित तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे की घरचे लोकांची आठवण येते, ते तर येऊन गेले, या तुम्हाला तुम्ही सांगितलं मी जसा आलाय मला तसंच जायचं आहे. तर मला दुसरे सगळे आहेत त्यापेक्षा सागरजी मला आपण वीक वाटतं. मला असं वाटतं की राखी तू जे आलीस आणि तू तुझा गेम जो स्टार्ट केलास त्याच्यामध्ये प्राजक्ता फसली, त्याच्यामध्ये संकेत फसला, तुम्ही जे काही ठरवून वगैरे केलं, तू माझ्यावरही ट्राय केलं पण मी नाही फसलो. सागरजी मी तर आलीच आहे फसवायला. हो मी ते मान्य करतो की तुझा त्या पद्धतीचा गेम असेल पण माझा त्या पद्धतीचा गेम मी अग्री करते. म्हणून मी 16 किंवा जास्त सीझन करते आणि आपण एक सीझन मध्येच हारला. तू ऍग्री करतेस त्यातच आलं सगळं. तू म्हणतेस की तुम्हाला जायचं होतं. माननीय सागरजी आपण मान्य केलं म्हणून मी मान्य केलंय. हा मी तेच म्हणतोय तुला. दुसरी गोष्ट तू मला म्हणतेस की तुम्हाला जायचंय. पहिल्या वीक मध्ये याला जायचं होतं, नंतर दुसऱ्या वीक मध्ये आरबीला पण जायचं होतं, घरी खेळायचं नव्हतं. अशा प्रत्येक जणांवरती परिस्थिती आलेली आहे. प्रत्येक जण त्याच्यावर हावी होऊन स्वतःचा गेम सुरू केलेला आहे. कोणीही हे नाही सांगितलं की मी वीक आहे. विशालने कधीच नाही सांगितलं मी वीक आहे. माझा जिगर आहे, अख्ख्या महाराष्ट्रासमोर मान्य केलंय मी. माझा जिगर आहे, हा गेम आहे माझा. मी लपवून नाही ठेवलंय. माझी मतं, माझे मुद्दे हे अख्ख्या महाराष्ट्रासमोर मी मांडलेले आहेत. बाकी तुला नॉमिनेट करायचं असेल किंवा बदलायचं असेल तुझा मुद्दा आहे तो. मला तुमचा गेम दिसत नाही, त्यांना तुमचा गेम दिसणार, तर तुम्ही वाचणार, तुम्हाला वोट येणार. दिसतोय. येस, मी पण स्वतः त्यांना रिक्वेस्ट करणार की महाराष्ट्र तुम्हाला ह्यांचा गेम दिसेल तर तुम्ही वोट करा, नाही दिसेल तर ह्यांना दार दाखवा. आय लव्ह यू सागरजी. आय लव्ह यू टू. पण नो सागरजी, रागी नो. तुम्ही महाराष्ट्र तुम्हाला इथं भरपूर वोट करणार, पण मला तुमचा गेम इथं बघायचा आहे. हा इथं बघायचं आहे. आतापर्यंत काय आता माझे मित्र तुमचं मी डोकं फोडणार. हा फोड. हे घ्या, शाबास. हे घ्या. अरे कोणाचा राग कोणावर काढतेस? दुसऱ्यांचा राग माझ्यावर नको काढू. मी तर टीव्हीच फोडणार. हॅलो, आजच्या खेळत बातम्या. नमस्कार. चल बाहेर आहे, बस झालं. मी या दोन लोकाला बिग बॉस नॉमिनेट केलंय. तुम्ही बघून घ्या आजच्या खेळत बातम्या. खेळात के ठळक मला माहित नाहीये. तुला काय माहिती राखी? मला जे माहित होतं मी केलंय रे राकेश. काही माहित नाही. ओके. संध्याकाळी 5:45 वाजता. पहिलं नाव मी अनुश्रीचं घेईन. अनुश्रीला मी पहिल्या दिवसापासून मी ओळखून आहे. तिची जर्नी पाहिली आहे मी. तिचा ग्राफ मध्ये मध्ये मला दिसला पण गायब झाला. मी तिच्या फॉर होतो आत्तापर्यंत, आत्ताही आहे थोडा बहुत. पण मला एक जाणवते की ती जे दरवेळेला म्हणते की मी अशीच आहे, मी खोटं बोलते, हा माझा स्वभाव आहे, हा माझा गेम आहे किंवा वॉट एव्हर. पण मला खोटी लोक जास्ती आवडत आहेत. मला वाटत नाही की असं खोटारडेपणा फायनलिस्टच्या ॲज अ कॅरेक्टर असायला हवा. पण जर माझ्या गेम मध्ये मला खोटं बोलून जर माझा फायदा होत असेल तर तो माझा गेम आहे, मी का नाही खेळावा? तोच गेम मला आवडत नाहीये. तो माझं ओपिनियन आहे ना. ते मला फेअर प्ले आवडतो म्हणून मी ते तसं बघ. तू कधी खेळलायस फेअर? मी दरवेळेला तुम्ही अडला म्हणून मी नडतो. दुसऱ्यावर बोट उचलायच्या आधी स्वतःमध्ये निरखून बघावं की मी स्वतःकडे रोज बघतो मिरर मध्ये. दुसऱ्यावरती मी बोटं कुठल्याही उचलावी. नाही, काय होतं ना, सगळेच जण ना खूप वेळा खोटं बोलतात पण ऍक्सेप्ट करायला ना हिम्मत लागते. दम लागतो, दम. मी उर्मट्ट आहे, मी आहे उर्मट्ट, याच्यात हिम्मत नसते. तुला नाही बोलत आहे मी. अरे पण हे विधानच मला चुकीचं वाटतं ना. काय की मी खोटं बोल, मी ऍक्सेप्ट करते. अरे ऍक्सेप्ट म्हणजे काय? चांगली गोष्ट थोडी नाही की खोटं बोललो मी. अरे ऍक्सेप्ट करते. मला चांगली नाही वाटत ती. मला हे विधानच चांगलं वाटत नाहीये. उदाहरण देते. सागर दादाबद्दल समजा विशाल काहीतरी बोललाय आणि मला त्यांच्यामध्ये भांडणं नाही लावायची आहेत म्हणून मी त्याला ती गोष्ट सांगितली नाही किंवा मी त्याला ती गोष्ट वेगळ्या अर्थाने सांगितली म्हणजे मी खोटंच बोलले ना. पण मी हे चांगल्यासाठी खोटं बोलतेय ना. मग खोटं चांगलं असतं का वाईट असतं हे तू ठरवू नकोस. लोकांचा जीव वाचवण्यासाठी किंवा लोकांना हर्ट न करण्यासाठी त्याला वाईट लाय म्हणतात. ती गोष्ट वेगळी आहे. एक्झॅक्टली. मग मी स्वतःचा फायदा बघण्यासाठी जर कुठली तरी गोष्ट खोटे बोलत असेल आणि त्याच्यामध्ये कुणाचे इमोशन्स इन्व्हॉल्व नाहीयेत तर मला ते फेअरच वाटतं. काय इमोशन इन्व्हॉल्व नाही आहे? तू एकदम म्हणतेस की सपोज गेम मध्ये कोणाला तो शब्द देऊन तू नाकारणार आहेस शब्द कोणाला, त्याचे इमोशन हर्ट होणार आहेत. इट्स ओके. ऍटलीस्ट गेम तरी खेळते. तुझ्यासारखं हातावर हात धरून बसली तरी नाहीये. मी गेम खेळतोय. खोटं बोलेन, खरं तुम्हाला बोलेन, वाटतं मी काही गेम खेळत नाहीये पण ते आपटेन पण मी करतेय काहीतरी. ठीक आहे. तुला कोणी वाटतं तुला पिच करायचंय? मला असं वाटतंय रेवाला करायला हवं होतंस तू. का?
का म्हणजे मला माझ्यापेक्षा ती जास्त वीक वाटते, पण ती तुमच्या टीम मधली आहे ना, तुमचा ग्रुप डिसिजन आहे, तुम्ही कसं कराल तुमच्या टीम मध्ये नॉमिनेट? ती ऑब्विस गोष्ट आहे ती, आणि Exactly. प्रत्येकाला वाटते की कोणी गेम तरी खेळत पण नाहीये. ऐक, हा तेच तुम्ही जे बोलताय ते आम्हाला पण कळत जे नाही, मी समोर आम्ही जे जे बोलतोय बघतोय, ते तुम्हाला कळत नाही, तरी पण मला तन्वीचा गेम दिसतो. मी जे तुला मी समोर तोंडावर बघतोय सांगते. त्याच्यामध्ये पण तू बोललीस ते नॉमिनेशन ह्याच्यामध्ये राकेशला कर, आरबीला कर, तन्वीला कर, सगळ्यांना नॉमिनेट, तू महान बनशील. हा नाही, मी ऐक त्याला विचार मी काय बोलले होते. की उरलेल्या तिघांना कर, सगळे नॉमिनेट होतील. त्यांनी केलं का नाही केलं, त्यांनी माझं ऐकलं का नाही ऐकलं. मग आम्ही ग्रुप मिळून जर खेळतोय तर आम्ही ठरवून खेळलो असतो असं, पण आम्ही नाही खेळत तसं. तू बोललीस ना, पण त्यांनी नाही ऐकलं ती गोष्ट वेगळी मग मी आहे. बोलले तर मग काय केलं का त्यांनी? ठीक आहे, नाही मग केलं ना. असं हेच आहे, पण that's my case. त्याच्यानंतर मला नाही आवडलं ते बोलणं आणि बोललेलं तू. करणं ह्याच्यामध्ये फरक आहे. त्याच्यानंतर तास संपल्यानंतर जेव्हा मी आतमध्ये आले ना, तेव्हा मी त्याला हे बोलले की नाही, गुड डिसिजन, बरं झालं नाही केलं. तसं पण ते लोक निकषमध्ये बसत नव्हते. म्हणजे मला दिसतो ना तिचा काहीतरी गेम. जेव्हा ती कॅप्टन झाली होती ह्या आठवड्यात, मी खूप खुश झाले होते तिला, मी मिठी मारली होती तिला, कारण मला असं वाटतं की ती डिझर्व करते. विशाल डिझर्व करतो कॅप्टन बनणं, आणि त्यांनी 100 वेळा बनावं. बाकीचे लोक नाही करत, ते जर होत असतील ना तर माझा संताप होईल. ठीक आहे, झालं बोलून. हो, तुला अजून कोणाला पिच करायचंय इन्स्टेड ऑफ यू नॉमिनेशन? मग तू नाही करणार मला नॉमिनेट? राखीला कर, नाही. रेवाला कर, नाही. सागर दादाला कर, ते नाव पाहिजे त्याला. सागर दादाला कर. अजून तो ते करणारच आहे, तू पुढचं सांग. विशाल निकष मध्ये बसत नाहीये, मी त्याचं नाव पिच पण नाही करणार. ठीक आहे. त्याला तुझ्याकडून माझं नाव पाहिजे होतं. पण निकष मध्ये नाहीच बसत आहे. मी मूर्ख दिसेन जर मी बिग बॉस. माझं दुसरं नाव आहे विशाल, फॉर ऑब्वियस रिझन्स. खूप सिम्पल आहे, मला त्याचा गेम आवडतच नाही पहिल्या दिवसापासून. मला त्याचा ॲरेगन्स आवडत नाही. तो स्वाभिमान म्हणतो, पण मला तो ॲरेगन्स वाटतो. माझ्याबद्दल तो जे काय बोलला आत्तापर्यंत ते मला आवडलेलं नाही, जे मी त्या पत्रामध्ये पण लिहिलेलं होतं. काय होतं की गेम एक गेम असतो, आणि आपण ते गेम नीट खेळलो, एक कॉन्फिडन्सनी खेळलो. चल, तू एक माझा ऑपोनंट आहे, मी तुझ्या ऑपोजिट आहे, पण त्याच्या पलीकडे बाहेरच्या गोष्टी करणं, त्या गोष्टी मला चुकीच्या वाटल्या. त्यांनी प्राजक्ताला पण बोलला होता की तुला सांगू का बाहेर कसा आहे तो, काय करतो तो, त्याचं करिअर ग्राफ काय आहे, हे काय, त्याचे रिलेशनशिप्स काय होते वगैरे, ते मला सगळं ऐकण्यात आलं. प्राजक्तानी मला येऊन सांगितलं पण होतं. ती गोष्ट मला आवडलेली नाही आहे. तन्वीला तो बोलला होता अबाउट माझ्या करिअर, की तू काय समजते त्याला, तो काय हे आहे का, ते आहे का, तो काही नाही आहे वगैरे, असं तो बोलला होता. कुठल्या तरी स्टेशनवर असे लोक भेटतात वगैरे, असं काय काय बोललो मला ऐकू आलं होतं. तुझं ऑपोनंट आहे, तू माझ्याबद्दल तू काही बोलू शकतो गेमला कन्सिडर करून, पण विदाऊट गेमच्या पलीकडे जाऊन एका माणसाच्या पर्सनल लाईफबद्दल बोलणं, त्याला डिमीन करणं, एका नॅशनल टेलिव्हिजनवर तुम्ही असं काय काय बोलताय. एका माणसाचं कॅरेक्टर ज्यांनी 25 वर्ष हे कॅरेक्टर बिल्ड केलं आहे गर्वाने, आणि ते तुम्ही डिस्कस करणं, दॅट इज नॉट अ ट्रू स्पोर्ट्समॅन स्पिरिट. अभिमान असावा, प्रत्येकाला असावा अभिमान. मलाही अभिमान आहे, मी पण कष्टातनं खूप आलोय बाहेर. मी असा माणूस नाही की मी बोलून सिद्ध करायची मला काही गरज आहे. तर हे तू काय वाटतं केलं की असतंच नको सांगू. ते जाऊ दे, ते मला फक्त वाटतं ॲज गर्वाचं घर. मला विशाल वाटतं, एक मला कंप्लीट करू दे. माझ्याबद्दल बोलत होता, आपण ओव्हरलॅप नको करायला. तू फक्त माझ्याबद्दल बोल, तू काय केलंस ते मला नकोय. सो आता मला गर्वाचं घर रिकामं दरवेळेला वाटतं. मला गर्व वाटतं, तुला स्वाभिमान वाटत असेल ती वॉट एव्हर. गर्व पण आहे माझ्या त्याच्यावर. गर्व पण आहे, पण जे मला गर्व पण चुकी, गर्वाची पण लेवल एक असते. सो ते गर्वाचं घर मला रिकामं वाटतं. त्यामुळे मला ॲज अ फायनलिस्ट मला त्याचं नाव दिसत नाहीये, आणि मी त्याला त्यामुळे नॉमिनेट करतो. ओके, पहिल्या सर्वात आधी निकष होता की वीक प्लेअर. एनिवेज ते तू बाजूलाच ठेवलास आणि पर्सनल गेलास, ते मला नकोय. नाही, वीक आहे. आता तू माझ्यामध्ये बोलू नकोस. मी तुझ्यामध्ये अजिबात बोललो नाहीये. हा, बोल चल. मी तुझ्याबद्दल मागे बोललो, कधी ऐकलंयस तू स्वतः? फक्त उत्तर दे. तन्वी बोलली आहे, तू कधी ऐकलंयस हे उत्तर दे ना. अरे पण ती येऊन सांगते ना मला, राजा, माझ्या ती बोलली आहे मला. माझ्या प्रश्नाचं उत्तर मी पुढे जाईन. राकेश, तू हो की नाही तर बोल. हो, घाबरतो काय? तू बोललायस. हो की नाही? तू ऐकलंयस हे विचारतो, आतून त्याचं उत्तर देत नाहीयेस तू. हो ऐकले. तू मला बोलताना ऐकलंयस का? हो, अरे इथे पण बोलताना राकेश दल्ला काहीतरी तू चाय बनवतो आणि हे तिथे तुझं टोळीच्या डेकमध्ये वगैरे. अरे तू काय काय शब्द बोललायस मला माहिती, ऑडियन्सना पण माहिती आहे. पर्सनल ऑडियन्सना पण माहिती आहे, पर्सनल गोष्टी बोललेला आहे. मला सांगू दे, या घरात सगळे एकमेकांबद्दल बोलतायत, सगळेच बोलतायत. तू माझ्याबद्दल एवढ्या गोष्टी बोललायत, आज मी इथे खुलासा करतोय त्याच्याबद्दल
मी ऐकून कन्फेशन रूम मध्ये गेलेलो. बिग बॉस मला बोलवले आणि मला सांगितलंय. मला मी कधी सांगितलं, तुझ्याबद्दल ऐक, बोललो नाहीये. ऐक, आता तू मी तुझ्या बाहेरच्या गोष्टी काढत मला नाही कधी. ऐक, मी मला आपल्या बोलू गेमच्या दे. गोष्टी बोलतो विशाल. मला कोठे बोलू दे राकेश. तो मुद्द्याचं let's talk बोल मी ऐकतो. maturely. मला वायफळ ऐकायची सवय नाहीये. तर तू मला पण ऐकायची सवय नाही. हा, मग बोल ना पटकन. मी तुझ्याबद्दल एकही पर्सनल गोष्टी आजपर्यंत सांगितली नाहीये. तन्वी. पर्सनल नाहीये ते. ती बोलली मला की राकेश बापट खूप फेमस आहे, जर साऊथ मध्ये प्रभुदेवा आहे त्यासारखं आहे. मी बोलो प्रभुदेवा आणि राकेश बापटचं काही कंपॅरिझन नाहीये, पर्सनॅलिटी वाईज पण नाहीये. मालाड सेशनला असे किती मिळते? एक मिनिट येतोय मी स्टेटमेंट पूर्ण ओके मी बोलतोय. मी बिंदास बोलीन आज. ऍज इंडिव्हिज्युअल साऊथ मध्ये ते प्रभुदेवाने काम केलं, राकेश बापट इथे जे काम करते काही कंपॅरिझन नाही, ते कोणी बोलेल. आणि मग मी बोलो राकेश बापट तसं दिसतो मला स्टेशनवर, किती गुड लुकिंग गाईज असे दिसतात. असं बोलला किती? तू? हो मी बोललोय. मालाड स्टेशनवर असे कितीतरी भेटतात. दिसतात. ओके मी बोलतोय ते बोललोय. पण हे कोण बोलतं असं? ऐक ना ऐक. तुझ्याबद्दल बोलीन मी नाही, असं? नाही, नाही, एक मिनिट एक ऍक्टर दुसऱ्या ऍक्टर असं तू बोलतो. माझ्याबद्दल काय काय बोललायस ते बोललो. मी काय बोललोय? पर्सनल कधी गेलो नाही तुझ्यावर मी. विशाल कोटे. त्याबद्दल बिग बॉसने मला सांगितलं. बिग बॉस पण ऐकतायत. काय होतं तुझ्या आणि राकेश बद्दल तुम्ही एकमेकांशी बोलत नाही. मधली लोक इकडचं तिकडचं इकडे बोलतात. हे बिग बॉसने मला समजवलेलं आहे. 1 मिनिट विशाल, हो आपण बोलताय ते साफ चुकीचं आहे. बिग बॉस हे बिग बॉस आपल्याला एवढंच म्हणाले होते, हे बिग बॉसचं घर आहे, इथे प्रत्येक जण मागे काहीही बोलत असतो. आपल्याला जर काही डाऊट आहे, प्रॉब्लेम आहे, तर आपण एकमेकांशी बोलून घ्या. बिग बॉस आपण हे पण बोललेलात की आपल्याकडे जे येतं लोक बोलतात. 1 मिनिट विशाल, ओके आपण गोष्ट फिरवताय. नाही बिग बॉस, मी फक्त हे बोललोय की बिग बॉस मला बोलले की तुमच्याकडे जे येत आहे ते कदाचित तसं बोललं जात नाहीये, म्हणून तुम्ही क्लिअर करा. हे बोललात, हेच मी बोलतोय. कदाचित हो हो एक्झॅक्टली हेच बोलतोय मी. असं असू शकतं. हो एक्झॅक्टली तेच बोलतोय मी. आणि बिग बॉसने मला कन्फर्म केलंय, बिग बॉस या 2 वेगळ्या गोष्टी ठीक आहे आहेत. कदाचित. कारण राकेश माझ्याकडे ना खूप गोष्टी आल्यात की तो असा बोलतो तो तसा बोलतो. प्राजक्ता येऊन मला खूप काही गोष्टी बोलली, मी अपसेट झालो. त्यावेळेस बिग बॉस मला बोलले की कदाचित तुमच्याकडे जे येतो तो तसा बोलला नसतात. हेच आहे विशाल तुझं हेच तो मिठी छुरी तू जे आहे. ऐक ना मिठी छुरी नाही रे. तू आहेस रे. समोर तू बोलतोय. घुमवतो गोष्टी ऐक, इथून आणि तिथून तू मला घुमवतोस बाहेर- तू. नाही घुमवत आरडाओरडा नाहीये. करून काही सिद्ध पण तू होणार बोलतो, तू नाहीये. माझ्याबद्दल बाहेर तू मला ओळखत नाही, पण खूप लोक आहेत राकेश अरे जे पण तू ओळखतात. माझ्याबद्दल आणि जे मला बोलतात असं statement तुझ्याबद्दल, करतो की ते मी माझ्यासारखा national माणूस- TV वर बोललो नाहीये. आता बोलू शकतो मी. तू असं जे आजपर्यंत स्टेटमेंट बोललो करतोस नाहीये. की माझ्यासारखा माझं माणूस तोंड मला उघडू स्टेशनवर लावू नकोस. लाखो मिळतील, तू माझ्याबद्दल त्याच्यावरनं खूप लोक बोलला. आता तुझ्यावर तुम्हाला असतील, बोलायला माझ्यावर देत नाही नाही, असं तर ते. तू घाबरलायस. काय ते तुझ्याशी म्हणून. काय रे? तू ते बोलायला बोलू नको काय हा, देते? तुझी मला एक तास बोलायला शब्द दे ना. वापरू नको इथे. तू मला विशाल बोलायला कोटियन. दे. अबे, बोलायला विशाल काय विशाल देतेस? कोटियन आवाज तू खाली. मला बोलायला दे. आवाज खाली तू यायचा. बोलत होतास तेव्हा मी ऐकत होतो ना. आत ये आणि भांड मग. हा ये ना बाहेर. कोणाला बोलतोय तुला बोलतोय ये. कशावर अबे ये भांड. शब्द नाही तर अबे, सांग. शब्द नाही तर तू असे ये ना. बोलणार आहेस का? तुला भांडायचं अरे नाहीये. शब्द नाही तर हे बोलणार आहेस का अबे, तू? घाबरट आहेस तू. राकेश बापट नाही, राकेश घाबरट आहेस. मी घाबरत नाही. तू ये ना आता बाहेर. नुसतं बोलायचं तर बोल. अबे, ये ना भांडायला. नुसतं बोलायचं तर बोल हिंमत आता. आहेस तर ये. टॉक टॉक इथून टॉक काय टॉक टॉक करतोस? टॉक. आता काय झालं? काय भांडायचं बाहेर येतो ना ये. मी बिग बॉसचा आदर करतो. ये. जेव्हा बिग बॉस सांगते तेव्हा येईल. तुझं अरे ऐकणार चल, नाही, तू बिग चल, बॉस चल, नाहीयेस. चल, चल. तुला ऐकायला क्षमता नाहीये. बस, बस, बस. फक्त बोलायचं. अरे ठीक आहे ना, तुला फक्त माझा बोलायचंय. टर्न आहे. ओके? बोलतोय मी, 10 बोलू दे. मिनिटं बोललायस. तुझ्याबद्दल मला काय माहिती मी सगळ्यांसमोर आज सांगतो. तू बाहेर ये. तू ये. बिग मग बॉस. मी सांगतो. हे काय? आज बिग बॉस हेच विशाल कोटेने आणि म्हणूनच मला याला फायनली म्हणून बघायचं नाहीये. एक मिनिट तुम्ही काय मध्ये येत आहे? तू का बोललास मला की मी पर्सनल गोष्टी सांगितली आहे? अरे तू मी हिला आजपर्यंत सांगतो की काय माझ्यासारखा सांगितली आहे? माणूस मला स्टेशनवर 1000 लोक दिसतात माझ्यासारखी. हे personal हे कसं statement झालं? आहे बोलायचं. हे माझं मत आहे. हे- हे पर्सनल कसं झालं? तू माझ्या एज बद्दल प्राजक्ताला बोलतो, हे पर्सनल नाहीये. हे अरे पर्सनल आहे. राखी स्वतः तुझी हे फ्रेंड म्हणते. राखी सोड. तू का बोलतोयस? अरे मग तू खरं आहे ते का बोलतोय. बोलतोय? पण नाहीये तुला त्याची age. मला तर तुला माहित पण कसं माहिती नाहीये. आहे? अरे मला तर ही माहित पण म्हणते. नाहीये. अरे स्वतः बोलली मी माझ्या कधीच नाही बोलली ना. आता मी बोल. कधीच मला तर माहित पण तुझ्या नाही. समोर बोलतीये. हे तू बोललास अरे हिच्या- प्राजक्ताला? हिच्यावरनंच बोललो मी. तू तुझी हे friend बोलते personal मला. असतं. मला स्टेशनवर मला कोण राकेश बापट सारखं दिसलं ते मला स्टेशनवर फालतू लोक नसतात, ते पण काम करणारे लोक असतात. त्याला मी त्यात मी तुला खाली नाही घालत. Big Boss. पण तू माझ्या एज बद्दल जेव्हा बोलतो ते पर्सनल आहे. अरे पण एज मध्ये एवढं का तुला फेट होतंय? तर मी तुझ्याबद्दल बोलतो ना. ये ना बाहेर आता. अरे दोन्ही तू सेपरेट ये. आहेत. तुझं डायव्होर्स काय झालं? तुझ्या
काय होतं तू काय केलं सगळं बोलतो ना मी विशाल. थांब ना. बिग बॉस दार उघडा. तो का बोलतोय माझ्याबद्दल personal? बोललाच नाहीये तुझ्याबद्दल काय बोललाय तो एज बद्दल बोललाय तो माझ्या डायव्हर्स काय काढतोय माझा तू काय करतोय? तू डायव्हर्स काय काढतोय तू एज काय करतोय तू डायव्हर्स राकेश विशाल लांब व्हा. राकेश विशाल लांब व्हा. सागर विशाल यांना घेऊन बेडरूम मध्ये जा. तन्वी राकेश यांना घेऊन गार्डन मध्ये जा. विशाल बेडरूम मध्ये जा. राकेश गार्डन मध्ये जा. दीपाली तन्वी राकेश यांना गार्डन मध्ये घेऊन जा. वो दिन से देख रहे नहीं शांत तू प्लीज तू आतमध्ये चल दिन से देख रहे आतमध्ये चल शांत हो. तो पुन्हा बोलला का? तुला काय गरज होती? वेडायस का? तो एज बद्दल बोललो, तू त्याच्या दिवस बद्दल बोललो मी अरे बोललो तो बोललाय ऑलरेडी तो अरे बोलला पण एज आणि डिवोर्स यामध्ये फरक आहे. एक मिनिट मी बोललो काय झालंय बोललो अरे पण तू विषयच का काढतोस पण? तो चुकीत होता ना, तू काय स्वतःच्या हातून चूक करतोय? कारण तो बोलतोय की मी त्याच्याबद्दल पर्सनल गोष्टी बोलतो नाही ना माझा तसा. डायव्होर्स का काढतोय अरे पण त्याच्या पर्सनल बोललोय काही त्याच्या पर्सनल बद्दल बोलतोय काही नाही बोलत आहेस नाही तू. बोलला ना. अरे पण तू डायव्होर्स बद्दल बोलला का तो पुढचा नाही बोलला. अरे पण तू काय बोलते पुढचं मागचं यार अरे पण तू बोल, तू त्याच्यावर राकेश शांत व्हा. बस झालं कोणी बोलायचं रे माहिती माझ्याशी कोणी बोलायचं राकेश बिग बॉसचा ऐका. दादा शांत हो प्लीज. शांत. राकेश आपल्या चांगल्यासाठी सांगतोय. बिग बॉसचा ऐका. शांत व्हा. प्लीज प्लीज राकेश प्लीज चल. तो तू नको बोललाय ना. स्वतःच्या हातून चूक करू. अशाने त्याच्यात आणि तुझ्यात काहीच फरक नाही राहणार. विशाल शांत व्हा. पाणी दे त्याला प्या. तर तोंडात टाक तोंडात चल पाणी पण तो जर बोललाय तुझ्या एज बद्दल तर ते तो त्याच्या स्वतः बोलतोय बोललाय हो, मग तो बोललाय ना, मग तो चुकीत आहे. तू का त्याचं वाभाड काढतोयस? मग तू पण रॉंग दिसतोयस ना. अरे पण एखाद्याने मारायचं मी खायचं एखाद्याने मारायचं मी नाही. खायचं आणि पण तो तिथे उभा राहून बोलतोय की तू माझ्याबद्दल पर्सनल बोललोय काय बोललोय नाही बोललोय मग त्याला म्हणायचं ना की सांग काय बोललोय. तो नाही बोलत आहे ते मग तो मग खोटा आहे ना तो, म्हणून तो बोलत नाहीये ना. सगळ्यांना माहिती आहे काही लपवायची गरज नाही. मी लपवत नाही कोणाकडनं काही. आम्हाला नाही ऐकायचं बोलू नको सोड. नाही बोलायचं पण नाही आहे कारण की मी लपवत सगळ्यांना माहिती आहे. ओपन बुक आहे माझी लाईफ. हा कोण आहे बोलणार? का बोलतोय बिग बॉस त्याला स्टॉप करा. मी इथे बोलत काढू नका बिग बॉस नाही. त्याला मी स्टॉप मुद्दामून करा. इथे बोलत नाही कारण की दुसऱ्यांना मला इन्व्हॉल्व करायचं नाहीये. माझ्या अफेअरमध्ये मी बोलत नाही कारण की जी व्यक्ती बाहेर बसली तिचं काही घेणं देणं नाही या शोची. म्हणून मी तिच्याबद्दल बोलत नाही. मी माझ्या चॉईसनी या शो मध्ये आलोय. मी या शो मध्ये माझ्या चॉईसनी आलोय. त्यांना घेऊन नाही आलोय मी इथे. ते इकडचे पार्टिसिपेंट नाहीयेत तर त्यांना का घुसडायचं इथे? अगदी बरोबर आहे. सॉरी हिम्मत नाही दम नाही त्याच्यात या गेम बद्दल बोलायचं म्हणून बाहेरच्या गोष्टी बोलतो तो. पर्सनल काढायचं नाही. म्हणून हा वीक आहे याचा गेमच नाही म्हणून मी याला काढतोय. बरोबर आहे. उंटावून शेळ्या हाकायच्या सगळ्यांना बाहेर काढायचं स्वतःची स्ट्रॅटेजी. मास्टरमाइंड आहे चुहा साला. पोरींच्या मागे लपून बसतो हा. जे बिग बॉस मला बोलले ते बोलले कदाचित तुमच्याकडे जसं येत आहे तसं त्यांनी नाही बोलावं असलं. कदाचित लावायला विसर पण ठीक आहे ना यार ते ठीक आहे ना ओके. मेरे को मतलब वही लगा की ठीक आहे जे तुमच्याकडे येत आहे तो तसा नाही बोललाय. मग मी सोडलं त्याला आणि मी त्याला विचारलं 2-3दा की मला तुझ्याशी बोलायचंय. तो बोलतो तुझ्याशी बोलून मी टाइम का वेस्ट करू. बोलला की नाही तो. आणि मग इथे येऊन बोलायला वेळ आहे त्याला 10 मिनिटं. समोरासमोर बोलायची शक्ती नाही. एजचं तो मला येऊन म्हणाला होता जॅकेट काढ.
10 वर्ष तो लहान आहे माझ्यापेक्षा. मला तो वाटला नाही म्हणून तिला कन्फर्म विचारलं होतं. ती मला म्हणाली होती क्लिअरली नाही तुझ्या वयाचाच आहे तो. आता ही पण डिनाय करते ते आता मला माहित नाही. मला नाही माहितीये. मला तू त्याचं- बोलली होतीस ते आता ते डिनाय करू नकोस तू. मला नाही माहितीये बाबा राकेश. अरे मला पण नाही तू बोलली आठवत. मग कशाला बोलायचं मग राखी? मला आठवत नाहीये. बोलली होती मला तेव्हा. नाही सगळेजण आठवत. आपण एकत्र सगळे तूच बोल सगळ्यांसोबत बोलली होती आठवत नाहीये काय? नाही, मला नाही आठवत. ए इथे सगळे ना एक बोलतात एक तोंडावर बोलतात पाठीमागे एक वेगळं बोलतात. ही सवयच सगळ्यांची. हो वयला काय करायचं आहे ते आहे. मग त्यात काय झालं? मी इकडच्याच गोष्टी बोलतोय त्याच्या बाहेरच्या गोष्टी काय बोललोय मी? हा माणूस मला माहित पण नाही बाहेर कोण आहे. तुझी चुकी नाहीये त्याचीच आहे. नॉमिनेशन मध्ये नाही काढायला पाहिजे होतं ते. आणि त्या पत्रात पण तुमचं पर्सनल आहे ते तुम्ही पर्सनल आपापसात बोलून सॉल्व्ह करा ते. त्याच्याने मी वीक प्लेअर कसं होतो निकषात? मला असं वाटतं तुला ट्रिगर करण्यासाठी वगैरे असेल गेम प्लॅन असेल. होऊ शकतं. कारण एवढ्या मॅच्युअर माणूस या गोष्टी पर्सनल गोष्टी नॉमिनेशन मध्ये नाही काढणार. कारण तो Game बद्दल बोलेल. ट्रिगर होत नाही ना. सो तू झालास तर त्याला पण चान्स मिळतो ट्रिगर व्हायचा. खरं जे पण ते असं खेळायचं पण असं नाहीच खेळायचं. हे चुकीचंच आहे. मी तेच सांगते. आणि Game बद्दल खेळला. आणि शेवटी दिसणार तो ना मग दिसेल ना तो की मी हे पण केलं मी बोललो भांडणं झाली. बिग बॉस प्लीज त्याला स्टॉप करा. टॉप करा म्हणजे मला खेळायचंच नाही हा गेम पुढे. अशा व्यक्तींबरोबर खेळायचंच नाही गेम पुढे. प्लीज दार उघडा. मला त्याला काढा नाही तर मला काढा. माझी डिग्निटी आहे लाईफ मध्ये. बॉस तो हात उचलतो. दिस इज नॉट फेअर. मी बिग बॉस अशा लोकांबरोबर एकाच छत खाली राहू शकत आजपर्यंत नाही. असं झालं नाही बिग बॉस मध्ये की एवढं. आणि त्यांनी मला क्लिअरली धक्का मारलेला आहे. मला पुश केलेला आहे. आयुष्यात कोणी मला धक्का मारलेला नाही. या माणसाने मारलाय. मला अजिबात आवडलेलं नाही. त्याला ना राखीचा कठपुतली मी बनवला ना त्या दिवशी. त्याचा राग आहे त्याच्या मनात. खूप राग आहे. ते त्याला काढायचं. मी नाही बोलत त्याच्याबद्दल कारण मग तो इम्पॉर्टंटच नाही वाटत कारण मग दिसतच नाही तो. संध्याकाळी 7:30 वाजता. बिग बॉस आदेश देत आहेत. सर्व सदस्यांनी डोकं शांत ठेवून लिव्हिंग एरियात जमावे. डोकं शांत आहे तुझं? नाही मला तो माणूस होऊ नको. असं नाही जायचं. नाही मी नाही जाणार. तो जाणार. मी ते असायला हवं तर तो जाणार. बिग बॉस त्याला आतमध्ये बसवा प्लीज. आम्ही सगळं बसतो लिव्हिंग एरियात. त्याला तो तुच्छ माणूस माझ्या डोळ्यासमोर नकोय बस. आय एम व्हेरी क्लिअर अबाउट दिस. तो तू काही नाही बोलायचं एवढं कर. त्याला काय बोलायचंय ते बोलू देत. त्याला काय करायचंय ते करू देत. तू नको बोलू. ये चल उठ चल. चल ना मी तुला सांगते. सांगितलं डोकं शांत ठेव. थोडा वेळ डोकं शांत ठेव. नंतरचा नंतर तुझ्यासाठी चहा बनवायचा. चहा घेणार. चल. बिग बॉस सर्व सदस्यांना सांगू इच्छितात. बिग बॉसनी एवढा वेळ घेतला कारण झालेल्या घटनेचे फुटेज वारंवार पाहिले गेले. स्लो मोशनमध्येही पाहिले गेले. तज्ज्ञांशी चर्चा केली गेली. त्यानंतर जो निर्णय घेण्यात आला आहे तो बिग बॉस जाहीर करत आहेत. राकेश आणि विशाल या बिग बॉसच्या घरात वादविवाद होतात आणि ते वादविवाद टोकालाही जातात. परंतु वादविवादात आक्रमक होणं, एकमेकांच्या अंगावर धावून जाणं आणि धक्काबुक्की करणं या कृत्याचा बिग बॉस तीव्र शब्दात निषेध करत आहेत. कारण बिग बॉस मराठी या शोच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे हे कृत्य आहे. वारंवार फुटेजची पडताळणी केल्यानंतर बिग बॉसच्या असे निदर्शनास आले आहे की विशाल यांनी आक्रमक होऊन अंगावर धावत जाऊन राकेश यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर राकेशही आक्रमक झाले, जे अतिशय निंदनीय कृत्य आहे. आणि म्हणूनच बिग बॉसनी निर्णय घेतला आहे हे कृत्य पुन्हा घडू नये, तसेच बिग बॉसच्या मूलभूत नियमांचे उल्लंघन होऊ नये याची जाणीव व्हावी म्हणून शिक्षा स्वरूप बिग बॉस विशाल यांना संपूर्ण सीझनसाठी थेट नॉमिनेट करत आहेत. तसेच विशाल यांच्याकडून यापुढे संपूर्ण सीझन मिळणारे कॅप्टनपद आणि तिकीट टू फिनाले मिळवण्याचा हक्क काढून घेत आहेत. तर राकेश, आपणही विशाल यांच्या आक्रमकतेला प्रतिक्रिया देताना ज्या प्रकारे आक्रमक झालात त्यासाठी बिग बॉस शिक्षा स्वरूप
या आठवड्यासाठी आपल्याला थेट नॉमिनेट करत आहेत. तसेच या आठवड्यातील कॅप्टनपद मिळवण्याचा हक्क काढून घेत आहेत. बिग बॉस सर्व सदस्यांना सांगत आहेत, आपण कलाकार आहात याचं तरी भान बाळगा. या घराच्या बाहेरही आपलं एक करिअर आहे. इथे केलेल्या गोष्टींमुळे, अशा कृत्यांमुळे आपल्या करिअरवर परिणाम होऊ शकतो. याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. बिग बॉसच्या या खेळात नॉमिनेशन टास्क रद्द होऊ शकत नाही. त्यामुळे टास्क जिथे थांबला होता तिथून पुढे सुरू करण्यात येत आहे. अनुश्री, या. बिग बॉस, माझं पहिलं नाव आहे रेवा. रेवाचा ॲज सच काही गेम मला दिसत नाही. हल्ली मी बघतेय की तन्वी आणि ती रोज बसतात आणि काही गप्पा मारत असतात. तर हे सगळं जे आहे हे कॉन्ट्रीब्युशन की बोलायचं, इकडे तिकडे बोटं उचलायची ह्या त्या गोष्टींवरती, हा एक गेम आहे असू शकतो तिच्या नजरेत. पण इथे बसलेल्या सदस्यांपैकी सगळ्यात वीक जर कोण असेल तर ती मला रेवा वाटते. एकतर 12वा आठवडा आहे, 12व्या आठवड्यात आपण आहोत आणि तरी सुद्धा हे ग्रुप म्हणून खेळतायत, एकमेकांची चर्चा करून नॉमिनेशन्स होत असतील तर ते कुठेतरी मला असं वाटतं की ह्याला इंडिव्हिज्युअल गेम नाही म्हणत. तू ऐकलेस का मला नॉमिनेशनची चर्चा करताना तू इतकी शॉर्टी होऊन बोलतीये? तू सांगितलंयस काय की आम्ही चर्चा करतो, चर्चा मी गेम बद्दल ऐकत जा म्हणून एक लिसनिंग स्किल नावाची एक गोष्ट असते अनुश्री जी तुला गरजेची आहे. तू बोल पूर्ण, मग मी बोलेल. मला ओव्हरलॅप नाही करायचंय. एक्झॅक्टली, मी नॉमिनेशन्सचं म्हणत नाहीये. मग जे काही तुम्ही गेम बद्दल ठरवून डिस्कस करताय ह्याला इंडिव्हिज्युअल गेम म्हणत नाही. ठीक आहे, ग्रुप असतो, एक अलायन्स असते जी तुमची पण आहे, जी तू प्रायोरिटी म्हणून विशालला ठेवते आणि विशालच्याच मागे मग विशालला काहीतरी बोलते. जेव्हा मला गरज पडणार मी यांनाही नॉमिनेट करेल, पण तुझ्यासारखं नाही मी तोंडावरती बोलून. माझी खूप इच्छा आहे की तू ह्या आठवड्यात बाहेर जावीस. हा, तू बघ मग असेल ऑडियन्स, तू नाही ठरवणार आहे ती, तू फक्त नॉमिनेट करू शकते. बोलले मी माझ्यापेक्षा मला क्लिअरली वीक मला सागर दादा वाटतात सध्या. तू अशी तर तुझंच नाव घेतलं असतं मी. ओके, बाकी मला माहिती तुला ऐकायचं काही राहणार नाही, कारण तू स्वतःचे डिसिजन ऑलरेडी फर्म आहेस त्या डिसिजनवरती, ते दिसते क्लिअरली. एक्झॅक्टली. हां, वाईल्ड कार्ड म्हणून खूप इझी टार्गेट होऊन जातं ना सगळ्यांसाठी. बिग बॉस, माझं दुसरं नाव आहे राखी. राखी मुद्द्यांमध्ये असते, स्वतः मुद्दे क्रिएट करते, ते सगळं आहे. पण मला ती कधी स्वतःसाठी खेळताना दिसली नाही. ती नेहमी सांगते की मी तर तसंही जिंकणारच नाहीये, मी तर तसंही जिंकणारच नाहीये. तिच्यामध्ये ती जिंकण्याची इच्छा पण दिसत नाही. आणि राखीचा ॲज सच मला गेम दिसत नाही. ती घरामध्ये जे काही करत असते ते खूप मोठ्या लेवलला असतं. एखाद्याचे कपडे फाडणे, जेवण वायाला घालवणे, आणि हे सगळं मला नाही वाटत की हे महाराष्ट्राला आवडत असेल, किंवा मला पर्सनली नाही आवडत. हे माझं मत आहे. त्या रिझनमुळे मी राखीला नॉमिनेट करतेय. तुला काय बोलायचंय? तुझ्यापेक्षा वीक कोण वाटतं ते सांगायचंय तुला. मला बोलायचंच नाही. तुला गेम कळतच नाही आहे. बिग बॉसने सांगितलं वीक कोण आहे. मी वीकच नाही आहे. मॅजिक बॉक्सला पण वाटतं मी वीक नाही. रात्री 7:45 वाजता. माझं पहिलं नाव आहे राखी. जेव्हापासून आली राखी तेव्हापासून राखीचा गेम एक चांगल्या पद्धतीने सुरू केला होता, पण कुठेतरी जाऊन ती आरबीच्या अवतीभोवती जी अडकली आहे ती तिथून बाहेर येण्याचा प्रयत्न नाही करत आहे. तर तिथून बाहेर यावं आणि तिने तिचा गेम दाखवावा, त्यामुळे ते कुठेतरी वीक दिसते आहे. मला आवडतं तुझ्याबरोबर स्क्रीन शेअर करायला. प्रत्येक वेळी तू मला जेव्हा नॉमिनेट करते तेव्हा असं म्हणतेस, तर मला असं वाटलं की आज 1 to 1 करताना कसं दिसतोय बघूया. तुला काही बोलायचं आहे? नाही, मी कशाला स्क्रीन शेअर कर, मला नाही बोलायचं. ठीक आहे. बिग बॉस, माझं दुसरं नाव आहे विशाल. दीपाली, जी ऑलरेडी नॉमिनेटेड आहेस ना तू. तुला कळतं का? मला कळतं सगळं विशाल. मला विशाल सगळं कळतं. आधीच थेट नॉमिनेटेड आहेत. उरला सागर. मी सागरचं नाव घेते.
हां हां, छान गेम आहे, तुम्ही घेऊ शकता नाव, तुमचं डिसिजन आहे. सागर रडू का मी? छान दिसतेस तू. असं बोल ना मग तेच काहीतरी, बोलते, मला आवडतंय असं बोल. छान दिसतेस तू. येस, अरे आता तरी जरा स्वतःहून खेळ. काय ते ग्रुप मी स्वतःहूनच पर्सनल सांगतो मी, तुझं पर्सनल तेच तुम्हाला कळत नाही ना खेळ काय आहे. ओ. हा जो तोडण्याचा प्रयत्न तुम्ही जो करताय हा? तो होऊच शकत काय नाही. तोडण्याचा प्रयत्न केला? काठा ग्रुप हा एवढा स्ट्रॉंग उभा केलेला आहे हा, ना, हे तो स्वतःहून तोडूच कबूल शकत नाही आम्ही. करतेस, हे ते स्वतःहून ऐकून घ्या कबूल तुम्ही, करतेस, हे सगळ्यांनीच दिसतंय. ऐका. असू देत रे. पण माझ्यापेक्षा मी असू- तुला खरंच कोण दिसत नाहीये. बरं तू रेवाला का नाही करत आहेस नॉमिनेट? मला वाटतं ती खेळते. अच्छा, म्हणजे 80 दिवसात तुला माझा खेळ नाही दिसला, 30 दिवसात तिचा खेळ दिसलाय. ओके, थँक्यू. असं जर कम्पेअर करायचं राहिलं तर मग वाईल्ड कार्ड कशा अरे मला माझं बोलू दे ना, तू कशाला मध्ये बोलते? पण मलाच घेऊन मला बोलतायत बोलू दे ना, तिच्याशी काय ना, मला बोलायचं? पण बोलायचं ना, काय जेव्हा बोलायचं? माझ्याबद्दल आहे ती असं गोष्ट जर तर की मी मग बोलेल तिला ना. तर काहीच दिसलं नाही मग. आता ते तिचं प्रश्न मग हा, मग मला तिचंच आहे, बोलतेय तिलाच की मग बोलतोय तर मी. वाईल्ड कार्ड तर राखी पण आलीच मी आहे. वाईल्ड कार्ड म्हणतच नाही. ठीक आहे, आहे मी. ती मला ग्रेटफुल. गेले 80 दिवस बघते, तुला 30 दिवस ठीक आहे, बघते, चालेल. तेवढाच फक्त कंपॅरिझन त्यांनी केलेलं आहे त्यांचं मत मी. दिलंय, ठीक आहे. हो. अरे तुटे ना तू. अरे टीव्ही आहे, टीव्ही आहे, नाही कला नाहीयेस तू. कर पाओगे अलग. वेगळं नाही करणार तुम्ही मला टीव्ही करून. हा, चेहरा नाही, चेहरा शाबूत आहे, लक्षात ठेव. हा चेहरा लक्षात ठेव दीपाली. येस, लक्षात आहे. ना एकेकाची झोप उडवली तर नाव नाही लावणार सागर. वा वा सागर, वॉटर डायलॉग. रात्री 8 वाजता. 3 आठवडे आधी झालं असतं तर मी डेफिनेटली सागरदादांचं नाव घेतलं असतं. मी त्यांना आत पण हे बोललो आता, कारण त्यावेळेस त्यांनी गेम सोडलेला. मला आता टोळी काटा फरक पडत नाही, इंडिव्हिज्युअल गेम आहे. तर सागरदादांचं नाव नाही घेते मी, कारण त्यांचं गेम अप झालं आहे. मी दीपालीचं नाव घेईन आणि दीपालीला या कारणाने नॉमिनेट करणार आहे. मी पत्रामध्ये पण लिहिलेलं की दीपाली जेव्हा घरी जाऊन एपिसोड्स बघशील तेव्हा तुला रिअलाइज होणार की तू काय केलेस. हे बिग बॉसचे जे खेळ आहे ते एक इंडिव्हिज्युअल गेम आहे. ग्रुपमध्ये नंबर गेम जोपर्यंत असतं तोपर्यंत आपण ग्रुपमध्ये पुढे जातो, पण एका पॉईंट नंतर ते इंडिव्हिज्युअल गेम होतं आणि जिंकायसाठी ट्रॉफीसाठी खेळणं खूप गरजेचं महत्त्वाचं असतं. समोर बसलेले दिसत आहेत त्यामध्ये खूप कमी लोक आहेत जे ट्रॉफीसाठी खेळत आहेत आणि बाकी जे लोक आहेत ते त्यांना जिंकवण्यासाठी खेळत आहेत. मला माहीत नाही का. आणि दीपालीचं मला असं वाटतं की ती आत्ताही एक टीममध्ये खेळतीये. या टीममधून कोणीही जिंकलं तर तिला चालेल. ते ट्रॉफीकडे नाही जाताना मला दीपाली दिसत, म्हणून मी दीपालीला नॉमिनेट करतो. आहे आमचा ग्रुप काटा आणि मला वाईट वाटत नाही. तुझ्या नजरेत मी नसेल, पण माझ्या नजरेत मी आहे. रेवा, खूप वेळ लावला. रेवा, तुला मी वीक प्लेअर समजत नाही, पण ह्या 6 लोकांमध्ये आत्ता तरी मला असं वाटतं की फिनालेमध्ये हे जास्त डिझर्विंग आहे, म्हणून मी तुला नॉमिनेट करतो. मला माहिती आहे, कारण मी वाईल्ड कार्ड आहे, मला कमी दिवस भेटले, तर सगळ्यांकडे खूपच एक जेन्युइन आणि स्ट्रॉंग रिझन आहे हे बोलायसाठी की तू कमी डिझर्विंग आहे किंवा तू कमी दिलाय शोला, कॉन्ट्रीब्युशन कमी आहे. मला माहिती की मला काय करायचं आणि मी करतीये. मला तुला ना जेन्युइनली एक फेअर चान्स द्यायचं. मी खरं बोलतोय, जेन्युइनली एक फेअर चान्स द्यायचा. तू मला कन्व्हिन्स कर की तुझ्याऐवजी कोणाचं नाव घेऊ, कन्व्हिन्स कर. आणि आय एम ओपन, मी खरंच सांगतोय. मी मेजरली सागर दादाचं नाव घेणार, कारण मी त्यांना बघितलं आहे काही गोष्टींमध्ये जिथे मला ते कमी वाटतात माझ्यापेक्षा. आणि तेच मॉनोटॉनस गेम मी प्रयत्न करते की मी काहीतरी नवीन ऍड करावं याच्यामध्ये. ते मी माझी जेवढी पर्सनॅलिटी असेल, चाहे ती कशीही का नसो, पण मी माझा बेस्ट देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करते. मोनोटोनस काय म्हणजे काय सांग मला? सिमिलर काइंड ऑफ काय पण कुठल्या गोष्टी सिमिलर वाटतं मला. अरे काय त्यांना उदाहरण पण देता येत नाही. आणि अरे उदाहरण म्हणजे एकच गोष्टीमध्ये मला फक्त मी बोलतेय ना की एंटरटेनमेंट पॉइंट ऑफ तुम्ही तुम्हाला वाटतं तुम्ही बोला असं मला वाटतं. वाटू द्या, मला नाही फरक पडत. मला बोलायचं, मला माझी पिच द्यायची, मी देणार आहे. That's it. आणि तुमच्याशी नाही बोलते दादा, तुम्ही उगाच मध्ये डिफेंड करतोय मला स्वतःला. हा तर करा मग, करा. तर मी पण करते, मी पण करणार आहे. अरे आणि बाकी तुझं डिसिजन आहे, तुला करायचं असेल तर तू तसंही करणारच आहे, तुझी इच्छा. झालं ना? हा बाई, रेवा, त्यांनी त्यांचं गेम अप केलं आहे तर तू तुझं
डिसिजन मेड ऑलरेडी माइंड मध्ये आहे, तुला कोणीच वीक वाटत नाहीये. दिस इज द प्रॉब्लेम रेवा. तुमचं ना एक फिक्स माइंडसेट आहे Exactly. की ह्या तुमचं नको बोलू, मी Exactly. इंडिव्हिज्युअली बोलते तुझ्याशी. तू मला म्हण की तू अशी आहेस. पण तू ऑलरेडी मला बोलतीयस की तू डिसाईड केलंयस. मी का डिसाईड करू तुझ्याबद्दल? तू तसं पण नाही बोललीस, मी लावलं असतं, फोडलं असतं. तू मला चान्स दिला, थँक्यू फॉर दॅट. मी माझं एक्सप्लेनेशन दिलं आहे, पण ते तुला नाहीच पटणार आहे कारण तू सुरुवातीलाच बोललाय. बट दॅट इज फाईन. मला माझं बोलायचं होतं आणि ते झालंय. अगं तू कन्व्हिन्स करू शकत होतीस त्याला दुसऱ्या कुणाचं तरी पिच करून. तुला कळतं ना ते? हा अनुश्री, तुला ते कळलं ना ते? कळतं मला. पण I'm glad तुला कळलं तो पण ते. चान्स सोडला. तो पण चान्स सोडलाय. पालीला केलंय, ही सेफ आहे. तुमच्यामध्ये अरे राखीला तुमचा प्रॉब्लेम हाच आहे की हा झालाय म्हणून तुम्ही त्याला करत नाही आहात. तेच, तुझ्यापेक्षा तुमचा प्रॉब्लेम वीकचा. तुमचा गेम हा आहे. तुला उदाहरणं पण तसंच देता येत आहे नाही. तुम्हाला. बस झालं, बस. हा, काय बस बस? झालं. मला बोलायचं मी आता. बोलणार. मग बोला, बस तुम्हीच बोला, मग तू नाही माझ्याकडे सांगू त्याच्याशी शकत बस बोला. म्हणून. मला जेव्हा बस करायचं तेव्हा मी बस करेन. माझ्या अरे, पण मध्ये मध्ये बोलायचं नाही. तू That's नको it. ठरवू मी कधी बोलायचंय. ते माझ्याबद्दल माझं लावलं होतं त्यांनी, मला मी बोलायचं defend होतं करतोय. तिथे. तर तू झालं माझं तुमचं नाव defend, घेत- त्यांनी फोडलंय. That's it, तू झालंय. माझं नाव घेतलं होतंच हा, म्हणून मी तर बोलतो. घेणार. मला वाटतं तुम्ही माझ्यापेक्षा वीक वाटतात. हा. मी देते माझं गेमला जितकं हा, माझ्याच्याने okay. होते तेवढं मी Okay. देते. Okay. आणि हे माझं मत मी बदलू शकतच नाही कारण मला माहिती की मी रात्रभर झोपताना आणि सकाळी अरे, मी फक्त उठल्याबरोबर रात्रभर गेम बद्दल झोपते, उठते. विचार करते. उठते आणि विचार करते. झालं तुमचं सगळ्या गोष्टीला कॉमेडी मध्ये घेऊन जायची गरज नाही. कॉमेडी बद्दल बोलू नको याआधी खूपदा झालंय. मी म्हटलं तुम्ही अरे, कॉमेडी बद्दल बोलू नको याआधी खूपदा झालंय. म्हटलं- कुठल्या दृष्टीने तुला हे कॉमेडी वाटतंय? तेच मला कळत नाही. इथं ज्या प्रकारे nomination तुम्ही task चालू म्हटलं आहे की झोप- आणि तू कॉमेडी बोलतेस याला? मी तेच मी ज्याला नाही बोलते मी, तुम्ही ज्या प्रकारे मला बोलले बोललीस ना तू. मला की रात्रभर झोपते हो. हे करते मी हो, काय हे बोलत तुला होती? comedy वाटतं? हे बघा दादा, मला बिलकुल सहन होत हे नाही. मी तुला तुम्हाला comedy वाटतं? मी तुमच्या हे तुला प्रोफेशन comedy वरती वाटतं एकही का? पर्सेंट गेलेली नाहीये. हे- ही गोष्ट आता बघ. कॉमेडीची नाहीये जे तुम्ही माझ्याबद्दल तुमच्या प्रोफेशन तू बद्दल हे एकही comedy- शब्द comedy बोलली बघ. नाही. तू हे कॉमेडी comedy वर्ड करत म्हणजे बोलताय, असं फक्त बोललीस. प्रोफेशन होत नाही. हे कॉमेडी मध्ये बोलला तरी हे असं बोललीस ही तू म्हणालीस ही गोष्ट कॉमेडीची नाही. कुठल्या अँगलने मी आता कॉमेडी करतोय असं मला तुला वाटलं मला म्हणून मी बोलले. अरे, तुम्हाला That's it. खूप काही वाटतं. हो, मला वाटतं आणि आणि तुम्हालाही तुम्हाला वाटतं फक्त ना. वाटतंय. तुम्हाला बोलायची गरजच नाहीये. मी एकटी आहे. मला एकटीला नोट करून बोला. तुम्ही एकटीला तुलाच बोलवा बोलतोय मला. मी. तर तुम्हाला कशाला? मला एवढी respect नाही आदरार्थी पाहिजे. बोलतोय मी तुम्हाला सॉरी बिग बॉस. तुम्हाला आदरार्थी बोलतोय मी. हा विशाल यू कॅन कंटिन्यू. बिग बॉस माझं नॉमिनेशन कधीच झालंय. झालं. विशाल या. कॅप्टन तन्वी या. आज टीव्ही फोडून सदस्यांनी एक एक करून आपलं नॉमिनेशन जाहीर केलं. आता उद्या घराच्या कॅप्टन तन्वी विशेष अधिकाराच्या अंतर्गत किती आणि कोणाकोणाला नॉमिनेट करते हे बघणं उत्कंठावर्धक ठरणार आहे. बघत रहा बिग बॉस मराठी.